सगळ्यांना कसे आहेत? सगळे बरे आहेत का? तुम्हाला नवरत्नातल्या दुसऱ्या माळ्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा. आज नवरात्राची दुसरी माळ आहे. रंग आहे लाल, सदरा घातलाय लाल. आणि पूजेचं काय अजून आवरलं नाही तिनं. पूजा पण लाल घालत साडी. काय चाललंय सगळ्यांचं? झालं का चहा पाणी? आमचा चहा चालू आहे आता. आणि पूजेची तब्येत बरी नाही. पूजा आजारी आहे, तिला दवाखान्यात न्यायचे, पोटामध्ये दुखते. भरपूर असं काम पडलं. दसऱ्याची स्वच्छता करताना बऱ्याच असं कंबर दुखते, पोटात दुखते. आणि इकडे यश दर्शन शाळेत घेऊन गेलो त्यांना, पण शाळेला सुट्टीच. अपडेट बघितलीच नव्हती आम्ही गडबडीमध्ये सकाळी. कारण काय झालं, राज्य शासनाने हाय 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 दादा हाय करा. जास्त पाऊस काळ चालू असल्यामुळं सुट्टी दिली या सगळ्या शाळांना. शाळेपर्यंत गेलो त्यांना सोडायला. म्हणलं गाडी कशी काही नाही आज, गाडीला कसं काय उशीर झालाय. मित्र मित्र आहे काय तुझा ते? आज डबा घरी आलाय. आज घरी येऊन डबा खायला लागले ते दोघं बी. आणि अपडेट बघितली होती, डायरेक्ट शाळेच्या पुढे गेलो. शाळेची गाडी बी दिसली शाळेपाशीच. म्हणून कसं काय कोणी पोहोच दिसतं ना, ती गाडी आली नाही काय. पुन्हा थांबून अलीकडे अपडेट चेक केली तर शाळेला सुट्टी आहे. कारण पाऊस भरपूर चालू आहे, वड्याला ह्याला पाणी येते भरपूर, त्याच्यामुळे शाळेला सुट्ट्या जायच्या. मग काय खुश की दादा तर उड्याच हाणायला लागलं दादा तर गाडीवर. खुशच झालं. चहा झालेला आहे बरं का मंडळी. चहा प्यायला या. लय कडक कडक चहा आहे. महत्वाचा विषय लाईट नाही आपल्याकडे मंडळी. 4 दिवस झाले. 4 दिवस कवा नव्हतं ती, आता 4-4 आणि 5-5 दिवस लाईट गेले. बी आठवड्यात मला फक्त भेंडी चारा चपाती चारते. ती चारल्याशिवाय खातच नाही. मग सुरुवातीला डबा उघडले मला आधी भेंडी चारली, मग सुरू केलं. मम्मीला एक भेंडी चारली. लय जीव लावतंय बारका, आणि मोठं बी लय जीव लावतंय. नाक खावा तुम्ही, जेवण करा. हे हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आदिरामध्ये म्हणजे असं म्हणलं म्हणून करताय का मनापासून? मनापासून. हा मग असू द्या, करा जेवण करा. मम्मीला दवाखान्यात न्यायचंय, मम्मी आजारी आहे. आणि तिला जास्त त्रास देऊ नका आज, लय आरडाय वरडाय लावू नका. काय? हा वाडीला जायचंय, दवाखान्यात न्यायचंय मम्मीला. हो चला आवरूया मग. आता चाललोय आम्ही दवाखान्यात. सगळ्यांनी लाल कलरचा ड्रेस घातला, फक्त दादाला थोड्या वेळात. आता हे 2 दिवस झालं बघा असं चालू आहे दृश्य. तुम्हाला समोर दिसतं काही वडा वाहतोय वरनं. तिथं वडा वाहून गेला कसा आहे ती कोणाला काही माहित नाही. आणि पाणी असं वाहतंय एवढं जोरदार, पुलाच्या वरनं पाणी वाहतंय. 2 दिवस झालं. जायचंय का? आणि लाईट बी नाही आम्हाला. गेल्या वर्षी असंच झालं ना. हो गेल्या वर्षी. कसं जायचं या पाण्यावरनं, कसं बघा. आपल्याला माहिती असताना कशाला कितनं पाणी गेले काटापूर. आणि ही सगळ्या लाईटी बंद केल्यामुळे भूताष्टला बी लाईट नाही. आमच्या इकडे पण लाईट नाही कुठली. सगळं खांब पडल्यात. कुरवाडीत लाईट नाही. तो कुठं लागतं इष्टीला पाणी बघ की. तो इष्टीच्या बोनाटला पाणी लागते खाली. त्या पुढच्या इष्टीच्या बुंपरला पाणी लागतंय, पुढच्या खाली. चला माघारी जाऊ आपलं. जायचं आपण घरी. चला. आलेलोय वाडीमध्ये. तर मग आता पोरांची गाडी बिघडलेली, ती नीट करायचं बघितलं पण काय नीट झाली नाही. माझी गाड्याला 2 बिघडली होती, ती नीट झाली. आता पूजाला जायचंय दवाखान्यात घेऊन.
चालूच होता मोबाईल म्हणूनच ते आता आलो दवाखान्यात. दादा कसं वाटतोय निसर्ग ही? छान हम्म? छान पाऊस किती झालाय सांग की आपल्या फॅमिलीला. लय. तिकडं नको जाऊ दर्शुल्या, पाण्यात नको जाऊ. काय बघतोय? मास तिथं वर असते ते मास. हा हा आम्ही आलो इकडं खाणीकडं बघा, एवढा पाऊस झालाय आमच्या इकडं, गज भरली खान, तोंडाला आलंय पाणी. हा बदक काळा बदक आहे तिकडं. हा बदक आहे काळा. दर्शू काय आहे ती सांग रं? वाट पण राहिली नाही कुठं जायला. हा वाट पण राहिली नाही जायला. हा. तुम्हाला पवा येते का नाही चिंगड्यांनो? मला तर लय भाव वाटतं. पवाय कोणाकोणाला शिकायचं? बघू तोंड इकडं. दादा तुला? पण मला भाव वाटतंय. हा ना पवाय शिकावं लागेल. आता तुम्हाला दिवाळी सुट्टी लागली का? तुम्हाला आणतो पवाय शिकवायला ड्रम बांध. हा का काय झालं? आम्हाला भाव वाटतंय. मी आहे की मग तेवढ्या तर पाण्यात पवा येत. तेवढ्या पाण्यात असते, मला मोठ्या तेवढ्या पाण्यात ड्रम बांधून शिकायचं पवायला. ड्रम दादा इथं आलतो मी कपडे धुवायला. आलतो तुम्ही शाळेत गेलतो. पप्पा हा मी तुमच्या संगत आलो होतो की. हो आलता की. कधी आलता बरं? हा त्या गाडीवर. राईट. चल दर्शन. कुठं? नका नका चला घरी आता. हा चला. हा बस की आता. दादा कस काय वाटतंय पाणी? दर्शू तुला छान वाटतंय ना? बरं चला घरी. मम्मी कावल, मम्मी म्हणली होती जाऊ नका तिकडं. आता मी गेलतो गणदादाला सोडायला फाट्यावर, त्याला सोडलाय फाट्यावर. आणि येताना दर्शन लय जिद केली की बाबा मला पाणी बघायचं खाणीचं, पाऊस लय झालाय पाणी बघायचंय, त्यासाठी आलो इकडं आम्ही. आता बघितले पाणी तर चला घरी. हा आऊ